फैसल सालार यांची रिपाई अल्पसंख्याक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अल्पसंख्याक विभागामध्ये पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे। श्री फैसल सालार यांची पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक विभाग अध्यक्षपदी, सोहेल जहागीरदार यांची पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक विभाग उपाध्यक्षपदी तर गणेश बड्डू यांची पश्चिम महाराष्ट्र कामगार आघाडी अध्यक्षपदी निवड करण्यात आली। या बैठकीच्या अध्यक्षपदी रिपाईचे प्रदेश अध्यक्ष सुबोध वाघमोडे हे होते। या बैठकीत जाकप्पा कांबळे, माणिक आठवले, रावसाहेब परीक्षाळे, मारुती सोनवणे, सुखदेव साबळे, श्रीमंत गायकवाड, धर्मा माने, सलीम मुल्ला, सिकंदर शेख, इम्रान शेख, रफिक शेख, नसरीन शेख, वैशालीताई बनसोडे, लक्ष्मी लोंढे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पश्चिम महाराष्ट्रावर जे निवड झालेले आमचे मंडळी माझ्यावरती विश्वास टाकून त्याबद्दल त्याप्रमाणे मी पक्षाचं ध्येय धोरण आणि कामगारांच्या आधी अडचणीच्या बाबत प्रामाणिकपणे प्रयत्न करून त्यांनी प्रवेश घेतला असे ते सर्वात गणेशभाई मुकुल आणि सोहेलभाई तिघांना या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक या ठिकाणी देण्यात आलं। या कारणाने सांगितलं किंवा खरोखरच आपण गेल्या 10 वर्षापासून 10 वर्षापूर्वीचा काळ बघितला वेगळा आहे आणि आपण ही जे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे या देशावर आलेले राज्य त्यामध्ये आपली असलेली सुरक्षा आपली सुरक्षित आपण आहोत का हा सगळा मार्गदर्शन आणि म्हणून या ठिकाणी दलित असो, अल्पसंख्याक असो, ओबीसी असो सर्वांनी कुठेतरी एकत्र येणं काळाची गरज आहे। आपण ज्या ठिकाणी संघटित न राहिलो अशाच पद्धतीने आपल्यावर घरदार करत राहणार त्याच्यावर आपल्या ठिकाणी भांडणं मारामारी आपल्याला खोट्या कशी दाखल करणार, आपल्याला अत्याचार करणार, भावनिक साठवण करणार तेव्हा या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये बघितलं त्या ठिकाणचा मुस्लिम त्या ठिकाणी एखादा मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी कुठलं पाऊल घेतलं तर सगळ्यांसाठी बोलत असेल परंतु त्याला दोषी ठरवलं, तो चुकीचा असे ठरवून त्याचं घर पाडलं जातं, पूर्ण बदलाच या ठिकाणी उद्ध्वस्त करणं, घर उद्ध्वस्त करणं ही कुठली परिस्थिती आहे, कशी परिस्थिती आहे? ही सगळी परिस्थिती जी आहे ती हुकुमशाहीची परिस्थिती आहे। कुणाचं ऐकायचं नाही आहे की साधं जरी चूक जरी केली तर लगेच आवडतं की बाहेर पाडायचं, त्याला बेवारस करायचं, त्याच्या कुटुंबाला बेवारस करायचं, कुटुंबाला म्हणजे नाते किंवा आल्याचं किंवा देशोत्तरीला पाठवायचं अशी जी सिस्टम या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ती कुठेतरी थांबली पाहिजे। ते थांबवण्याचं काम या ठिकाणी खरोखर या देशातल्या जे अल्पसंख्याक समाजामध्ये मुस्लिम समाज आणि दलित समाज हे दोन या ठिकाणी होते। आजपर्यंत बघितलं तर कुठल्या प्रकारच्या पद्धतीने दंगली झालेला म्हणजे दंगली घडवून आणल्या त्यामुळे टार्गेट केलं त्या ठिकाणी फक्त मुस्लिमांना आणि त्यानंतर तर दलितांना